पुण्यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं। शंकर महाराज मठातली ही घटना आहे। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ दर्शनासाठी आले असतानाच दोन गट एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळालं। माजी नगरसेवक राजेंद्र शेळीमकर आणि महेश वाबळे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रत्यक्षदर्शींचा दावा आहे। आपण बघतोय पुण्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्ये आपापसामध्येच हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं। अधिक माहितीसाठी जाऊयात पुण्याला। आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे आपल्या सोबत आहेत। अरुण, शंकर महाराज मठ जे अनेक लोकांचं श्रद्धास्थान आहे त्या मठाच्या परिसरामध्ये ही घटना घडली। दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येच म्हणजे आपसात ही भांडणं झाली, हाणामारी झाली। या भांडणाचं नेमकं कारण कळू शकलेलं नसलं तरी पक्षाच्या शिस्तीचा भंग त्याचप्रमाणे दोन गटांमध्ये या स्तरावरती जाईल अशा पद्धतीचे वाद होणं हे निश्चितपणे पक्षासाठी किंवा कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून चांगलं नाही। आणि याची दखल आता पक्ष काय स्तरावरती घेतो, कुठल्या पद्धतीने घेतो हे पाहावं लागेल। मात्र जी हाणामारी झाली त्यात अक्षरशः दोन गटाचे कार्यकर्ते एकमेकांवरती तुटून पडलेत, एकमेकांना शिवीगाळ करतायत। इथे असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी या संदर्भातला व्हिडिओ काढून तो आता सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे। त्याचा असा दावा आहे की दोन स्थानिक नगरसेवक आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झालेली आहे। त्यामुळे आता स्थानिक नगरसेवक याबाबत काय खुलासा करतात ते आकडे देखील लक्ष लागला। अगदी अरुण, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।